पाहणार आहोतच, मात्र त्यापूर्वी एक महत्त्वाची बातमी। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पुणे दौऱ्यावर। कोरेगाव पार्कच्या वेस्टर्न हॉटेलमध्ये शहांचा मुक्काम। शहांच्या उपस्थितीत आज पश्चिम गृह विभागाची बैठक होणार आहे। सकाळी 11 वाजता या बैठकीला सुरुवात होईल। जनता सहकारी बँकेच्या हिरक महोत्सवी वर्षाच्या समारोपाला शहा उपस्थित राहणार आहेत। तर बालेवाडी येथे प्रधानमंत्री आवास योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात 20 लाख लाभार्थ्यांना घरकुलांचं शहांच्या हस्ते मंजुरी पत्र वाटप होईल। योगेश बोरसे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत जोडलेत। योगेश, कसा असणार आहे अमित शहांचा दौरा? वृषाली, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 2 दिवसांसाठी पुणे दौऱ्यावरती आलेले आहेत आणि काल संध्याकाळी ते पुण्यातील कोरेगाव पार्क इथल्या वेस्टर्न हॉटेल या ठिकाणी मुक्कामी आहेत। त्यांच्यासोबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील काल रात्रीच पुण्यात दाखल झालेले आहेत। आज दिवसभरात गृहमंत्री अमित शहा यांच्या विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे। सकाळी 11 वाजता याच वेस्टर्न हॉटेलमध्ये अमित शहांच्या प्रमुख उपस्थितीत पश्चिम विभागीय गृह विभागाची बैठक आयोजित करण्यात आलेली आहे। 27वी ही बैठक आहे, कारण अमित शहा स्वतः या बैठकीचे अध्यक्ष असतात आणि त्यामुळे महाराष्ट्र, गोवा, दादरा नगर हवेली या राज्यांची ही विभागीय बैठक आयोजित करण्यात आलेली आहे। त्या राज्याचे मुख्यमंत्री हे या समितीचे उपाध्यक्ष असतात, त्यामुळे या राज्यांमध्ये सहकार्याची भावना असावी, त्यासोबतच काही नागरी समस्या असतील तर या बैठकीमध्ये चर्चा केली जातात, त्या सोडवल्या जातात। त्यामुळे ही महत्त्वाची बैठक आहे। ती बैठक साधारणतः 11 वाजता सुरू होणार आहे, ज्या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित असणार आहेत आणि उपमुख्यमंत्री अजित पवार देखील 11 वाजता वेस्टर्न हॉटेल या ठिकाणी दाखल होणार आहेत आणि त्यानंतर अमित शहांच्या उपस्थितीत दुपारी 3 वाजता हडपसरमध्ये विठ्ठलराव तुपे सभागृहामध्ये जनता सहकारी बँकेच्या हिरक महोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। त्याला देखील अमित शहा उपस्थित असतील आणि साधारणतः 4:30 वाजताच्या सुमारास बालेवाडी स्टेडियम या ठिकाणी जे पंतप्रधान आवास योजनेचे लाभार्थी आहेत त्यातल्या काही प्राथमिक लाभार्थ्यांना अमित शहांच्या हस्ते मंजुरी पत्राचं वाटप केले जाणार आहे। अशा पद्धतीचा हा दिवसभरातला अमित शहांचा कार्यक्रम आहे। मात्र सर्वात महत्त्वाचं, आज अमित शहांसोबत राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री देखील दिवसभर उपस्थित असणार आहे। त्यामुळे राज्यातल्या राजकीय घडामोडींवरती काही चर्चा होते का हे बघणं महत्त्वाचं असणार आहे, कारण महायुती सरकारमध्ये पालकमंत्री पदाचा तिढा अद्यापपर्यंत सुटलेला नाहीये। त्यासोबतच इतर काही ज्या राजकीय चर्चा आहेत त्या आज अमित शहांसोबत चर्चेला जातील का हे बघणं महत्त्वाचं असणार आहे आणि कदाचित आजच्या या भेटीमध्ये पालकमंत्री पदाचा तिढा सुटण्याची शक्यता सुद्धा वर्तवली जात आहे। वृषाली, धन्यवाद योगेश, तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।